पिक्चर रिलीज होण्याआधी येतो पिक्चरचा ट्रेलर। संगमनेरच्या विकासासाठी अमोल खताळ पाटील बनले जॉईंट किलर। एकदम मजेदार, एकदम जबरदस्त विचार संगमनेरच्या विकासासाठी कारणी लागतंय यातच मला खूप आनंद आहे की जे काही समाजसेवा त्यांच्या हातून घडणार आहे त्यासाठी मला खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। आणि भाऊंचं एकच ध्येय, जसं की लाडक्या बहिणी म्हणतात भाऊंना निवडून दिलंय तर त्यात त्यांचा नक्कीच मोठा वाटा आहे। आणि ह्याच लाडक्या बहिणींसाठी भाऊंचंही कर्तव्य आहे की प्रत्येक गावोगावात त्या लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचा हंडा त्यांना उतरवायचा आहे। त्यासाठी नक्कीच त्यांचे खूप मोठे प्रयत्न असणार आहे। धन्यवाद। आता भाऊंबद्दल एक मस्त उखाणा घ्या बरं। नक्कीच। पिक्चर रिलीज होण्याआधी येतो पिक्चरचा ट्रेलर। संगमनेरच्या विकासासाठी अमोल खताळ पाटील बनले जॉईंट किलर। एकदम मजेदार, एकदम जबरदस्त। ताई तुम्हाला माहिती का मी कोण आहे? मी श्रेयस गायकवाड आहे। मी आताच आदेश जे साहेब आहे जे आपले होम मिनिस्टरचं काम करतात त्यांनी मला परवा दिवशीच फोन केला होता। त्यांना आपण आमंत्रण दिलं होतं, आपल्या पारेगावला बोलवलं होतं। आदेश बांदेकर ते बोलले सॉरी श्रेयस मी येऊ शकत नाही, तू कार्यक्रम हँडल करून घे, तर थोडे आपण गप्पा गोष्टी मारू। ओके। आणि नक्कीच आनंद आहे की आदेश बांदेकर साहेब किंवा अजून कोणी बोलवण्यापेक्षा प्रत्येक गावागावातच असा आदेश तयार होतोय, हे खूप छान गोष्ट आहे। धन्यवाद ताई। थोडे प्रश्न फनी आहेत। बोल सके गुपित उघड करू का, त्याला टायटल दिलेलं आहे। जर भाऊंला राग आला तर तुम्ही काय करता? ऑप्शन पण आहेत माझ्याकडं। एकतर पळून जाता, त्यांचा राग शांत करता, किंवा माहेरी फोन करून सांगता, किंवा त्यांना लाडी गोडी लावून त्यांचा राग परत शांत करता। काय करता तुम्ही? पहिली गोष्ट, भाऊंना राग येत असेल मी येऊनच देत नाही आणि जरी आलाच तर मी शांत बसून घेते किंवा विषयच डायव्हर्ट करून टाकते। खरं तर ही एक मला सांगण्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की जॉईंट फॅमिली आमची आहे, तर जॉईंट फॅमिलीचा ह्या गोष्टीसाठी नक्कीच फायदा होतो। राग आला तर तिकडे सोडून बाकी माणसांमध्ये मिसळून जायचं, हा राग नक्कीच शांत होतो। मस्त। आता जे संगमनेरचा कारभार बघताय, आमदार झाले, या मिस्टर आहे जे तुमचे, तुम्हाला काय वाटतं जेव्हा ते स्वयंपाक करायला लागतील त्यांनी भाजी कापली पाहिजे की भांडी घासली पाहिजे तुम्हाला मदत म्हणून? नाही, हा नक्कीच नाही। मला ही गोष्ट पहिल्यापासून आवडत नाही। त्यांचे विचार हे त्यांच्या चांगल्या कामासाठीच लागले पाहिजे की त्यांनी भाजी कापावी की बाजारातून भाजी आणावी, हा मी कधी विचारही केला नाही। आधी सर्वसामान्य आम्ही नवरा बायको होतो तेव्हाही नाही आणि इथून पुढे असा विचार कधी करणार नाही, त्यासाठी त्यांची बायको भक्कम आहे। मस्त। असा एक क्षण सांगायचं तर तुम्हाला खूप त्यांचा प्राऊड फील होतं, अशी एखादी गोष्ट ज्याचा तुम्हाला खरंच अभिमान वाटला आणि काहीतरी सार्थ झाल्यासारखं वाटतं? अभिमान असा की लग्न झाल्यापासून भाऊंचं जे कार्य बघत आहे खूपच छान कार्य त्यांचं चालू होतं। त्यासाठी त्यांना खरं तर आता मीच माझं कौतुक करायला नकोय, पण भाऊंनी मला लग्न झाल्या झाल्या शब्द टाकला होता की तुझं शिक्षण सायमल्टेनियसली चालू ठेव आणि तुला मी काही नोकरी करून देणार नाही, त्यासाठी तू माझ्या आई वडिलांना माझं घर जॉईंट फॅमिली असल्यामुळे घर सांभाळायचे, तू जॉब करावा असं मला वाटत नाही। मी म्हटलं ठीक आहे, ओके, तुम्हाला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा। आणि मला ही खात्री होती की हे बोलताय म्हणजे हे खूप काही करून दाखवतील आणि त्यांचे जे सामाजिक कार्य आहे ते कार्य तर चालूच होतं, पण त्या कार्यासाठी जे काय आपल्या पूर्ण संगमनेर मतदारसंघातल्या पूर्ण मतदारांनी दाखवून दिलं की खरंच हा योग्य माणूस आहे आणि योग्य माणूस निवडून दिला विकासासाठी, हा एक क्षण आमच्या दोघांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्याला तो दिल्याबद्दल आणि आपण त्याचं नक्कीच काहीतरी सार्थ करून दाखवणार आहे। धन्यवाद ताई, खूप भारी वाटलं। चला आता आपल्या मुला मुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेहसंमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय।
तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात. भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुडा, विधिमंडप, डायनिंग हॉल, प्रशस्त पार्किंग व्यवस्था. बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक. एकच विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय, नान्नज धुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड. संपर्क 9922 41 55 68 91 72 26 04.